अत्यंत अत्यंत शांत आणि संयमी स्वभावाचा असा हा बैल माय नेम इज लखन म्हणून जो प्रसिद्ध आहे असा पंचनंद केसरी फॉर्च्युनरचा मानकरी लखन बघतोय आपण. अत्यंत शांत आणि अत्यंत संयमी. नमस्कार, आम्ही बैलगाडा प्रेमी या युट्यूब चॅनलवर मी तुषार रामदास तोरे आपलं मनापासून स्वागत करतो. प्रथमतः कर्जत तालुक्यात तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. दादा, ज्या बैलानं अखंड महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये अत्यंत कमी काळामध्ये संपूर्ण भारतात नाव केलं असा सर्वांचा लाडका पंचनंद केसरी लखन, जो भारताची सर्वात मोठी शर्यत श्रीनाथ केसरी मैदानात फॉर्च्युनरचा मानकरी म्हणून राहिला, असं आपण आलेलो आहोत लखनच्या इथे. बघूया आता दादांशी, लखनचे जे मालक आहेत. दादा, प्रथमतः हार्दिक स्वागत तुमचं. काय तुमचं नाव सांगा? माझं नाव अविनाश. दादा, काय सांगा आजच्या नियोजनाबद्दल? नियोजन काय चांगलं आहे. नियोजन किती नंबर गटामध्ये लखन पळाला दादा? 12 गटात. 12. आणि कोण आहे पायऱ्यावर? घोटचा सर्जा. घोटकरांचा सर्जा. ही जोडी जेव्हा जेव्हा पळाले त्यावेळी इतिहास घडलेला आहे, हे अखंड महाराष्ट्राला माहिती आहे. त्याबद्दल आज तुम्ही काय सांगाल दादा? चांगली गाडी पळते. आणि गटामध्ये दादा कसा म्हणजे कसा स्पीड लागला होता गाडीला? चांगली स्पीड आहे गाडी. चांगला स्पीड लागला होता. आणि दादा, प्रथमतः पश्चिम महाराष्ट्रातून तुम्ही आज आमच्या कर्जत तालुक्यात आलेला आहात. काय वाटतंय, काय भावना आहेत तुमच्या? नाही, आम्ही म्हणजे 3 फेऱ्यात इकडे पहिल्यांदा आलो आणि बिनजोडला मुंबईमध्ये काय येत होत. आणि काय अनुभव आहे तुमचं आजचं ते नियोजन आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेबांच्या माध्यमातून हे जे थारचं जे मैदानाचं नियोजन आहे याबद्दल काय सांगाल? नियोजन बी भारी आहे, फाट्या वगैरे सगळं नियोजन चांगलंय. बाकी शिस्तबद्दल याच्याबद्दल काय सांगाल? म्हणजे एकदम चांगली शिस्त. आणि दादा, गट पास तर थाटामध्ये झालेला आहे. आता सेमीसाठी आणि फायनल साठी तुम्हाला आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा. काय सांगाल लखन बद्दल? लक्षांबद्दल काय, आता चांगली पळतोय बैल पण, आणि तो पण बैल 5 स्पीडचा आहे. आणि आता आम्ही सर्व मार्केटमध्ये बैल बघतोय, पण खूप शांत स्वभावाचा बैल आम्हाला इथे पाहायला मिळतो, एकदम शांत. कारण बाकी बैलांकडे आम्ही घोटच्या सर्जाकडे गेलो, मथुरकडे गेलो, बकासूर यांच्याकडे सगळ्यांकडे आम्ही सगळ्यांच्या बाहेर घेतलेले आहेत, परंतु इतकं शांत आणि संयमी बैल म्हणजे मी पहिल्यांदा बघतो. आमच्याकडे सवय आहे, आमच्याकडे कुठला बैल एकाच कासावर असतो, एकदम शांत. शांत, काही त्रास नाही. नाही काय. आणि दादा, खूप धन्य झालो आम्ही आज आम्हाला लखनचं दर्शन झालं, कारण आमचं त्या साईडला कधी येणं होत नाही. आज आमदार साहेबांच्या माध्यमातून हे जे नियोजन केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला ही मोठ्या मोठ्या बैलांची आणि तुमच्यासारख्या बैलगाडा मालकांची मुलाखत घेता आली, याबद्दल खरोखर खूप आनंद वाटतोय. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, खूप प्रेम करतात आमच्या बैलावर पण, आणि आम्हाला पण असं चांगलं वाटते. आता या भागात एवढं प्रेम भेटते तर आम्ही पण आवर्जून येणार. लखनचे देखील खूप फॅन्स आहेत आपल्या या मुंबईमध्ये. तर आणि बिंजोडमध्ये अंडर 3 पेमध्ये काय सांगाल तुम्ही या बैलाबद्दल? काय सांगाल? बैलाचा कुठल्याही साईडला बघा असं काय नाही, बिंजोडला बी बैल पळवतो आपण, आणि 3 फेऱ्यात बी पळतो, आणि सेकंदला बी पळतो. आणि दादा, खूप साऱ्या शुभेच्छा लखनला आमच्या चॅनल कडून, आणि असंच प्रेम आणि असंच गुलालात नेहमी राहू या चॅनल, यासाठी आमच्या चॅनल कडून तुम्हाला सदिच्छा. धन्यवाद.